स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. ख्रिश्चन प्रार्थना सभेमध्ये अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार केल्यानं 6 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगलीच्या कौलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित ख्रिश्चन प्रार्थना सभेत अटी शर्तींचा भंग करून अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार केल्याबद्दल सांगली ग्रामीण पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. दिलीप सुधाकर भोरे, राहणार विश्रामबाग, रावसाहेब वसंत वाघमारे, वक्ते डॉक्टर पॉल दिनाकरण, सॅम्युअल दिनाकरण, सुजी अशी त्यांची नाव आहेत. कौलापूर इथं 13 ते 15 मार्च अखेर ख्रिश्चन प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. पॉल दिनाकरण हे वेगवेगळे चमत्कारिक दावे करत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी दिनांक 13 रोजी पहिल्या दिवशी प्रार्थना सभेचं चित्रीकरण केलं. कार्यक्रमात संशयित दिलीप भोरे, रावसाहेब वाघमारे, डॉक्टर पॉल दिनाकरण, सॅम्युअल दिनाकरण यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या अटी शर्तींचं पालन केलं नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी एक अनोळखी पुरुष व सुजी नावाच्या महिलेला लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरेल असं वक्तव्य करण्याची चिथावणी दिली. त्यामुळे या दोघांनी, डॉक्टर पॉल अंकल आणि एव्हॅन्जेलिन आंटी या दोघांनी तिला ले हँड प्रे केल्यामुळं तिचा रक्ताचा आजार कमी झाल्याचं सांगितलं. तसेच ले हँड प्रे केल्यामुळं पदवी परीक्षेला 99% गुण मिळाल्याचं सांगून अंधश्रद्धेचा प्रचार व प्रसार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. मी संदीप किशनराव भागवत, SDPO शहर विभाग सांगली याद्वारे आपणास कळवू इच्छितो की सांगली शहर विभागातील सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कौलापूर या ठिकाणी दिनांक 13/3/2026 ते दिनांक 15/3/2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आयोजित करणारे संयोजक यांना प्रशासनाने अटी व शर्ती घालून कार्यक्रमाची परवानगी दिली होती. दिनांक 13/3/2026 रोजी महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवल 2026 हा कार्यक्रम सुरू असताना संयोजकांकडून प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्ती यांचे उल्लंघन झाल्याने प्रशासनाकडून सदर कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली परवानगी रद्द करण्यात येत असून कौलापूर येथे दिनांक 14/3/2026 ते दिनांक 15/3/2026 या 2 दिवशी होणारे सर्व कार्यक्रम जे महाराष्ट्र प्रेयर फेस्टिवलने आयोजित केले आहेत ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.